चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शिळ्या पोळ्यांचा काला करून कंटाळा येतो, तर त्याकरता एक वेगळी रेसिपी जी आपल्यालाही आवडेल आणि मुलंही आवडीने खातील आणि पोळ्या वायाही जाणार नाही अशी ही सुंदर आणि हेल्दी रेसिपी आपण बनवणार आहोत। ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, वेळही अगदी कमी लागतो आणि सामग्रीही कमी लागते। अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर रेसिपी बनवण्याकरता आपण काय काय साहित्य घेतले हे पाहूयात। या ठिकाणी काही शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत, साजूक तूप घेतलेला आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी सलाड घेतलेला आहे, टोमॅटो, काकडी आणि कांदा घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर सलाड मध्ये तुम्ही बीट किंवा गाजरचाही वापर करू शकता किंवा पत्ता कोबीही वापरू शकता। पोळीला शेजवान चटणी लावून घेऊ। काकडी, टोमॅटो आणि कांदा ठेवायचा आहे। सलाडवर चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चाट मसाला घालायचा आहे आणि पोळी फोल्ड करून घेऊ। या ठिकाणी तवाही गरम झालेला आहे, तव्यावर तूप घालायचं आहे। एकदा तवा गरम झाला की पोळी आपल्याला मध्यम आचेवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। मस्त तूप सोडून पोळी छान खरपूस भाजून घ्यायची आहे। पोळी आपण जितकी छान आणि खरपूस भाजून घेऊ ना, तितके आपले सँडविचेस हे छान होणार आहेत। शिळ्या पोळ्या वायाही जात नाही आणि हेल्दी नाश्ताही होतो। अशाच प्रकारे आपण सर्व सँडविचेस बनवून घेऊ। सर्वात महत्त्वाचं आहे की सँडविचेस आपले जर क्रिस्पी झाले तरच ते खायला छान लागणार आहे, त्यामुळे पोळी भाजायला थोडा वेळ लागणार आहे। सँडविच आपण मस्त खरपूस तूप सोडून छान भाजून घेणार आहोत। या ठिकाणी सँडविच भाजून तयार आहे, काढून घेऊ आणि अशाच प्रकारे इतर सँडविच पण बनवून घेऊ। तुम्ही पाहू शकता अगदी छान खरपूस आपण सँडविच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ते अगदी क्रिस्पी लागतात आणि क्रिस्पी सँडविचेसच खायला छान लागतात। सँडविच पिझ्झा कटरने कट करून घेऊ। हे सँडविच तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता। अशा प्रकारे आपले शिळ्या पोळींपासून कुरकुरीत सँडविचेस तयार आहे। सँडविचेस अप्रतिम झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही सँडविचेस करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।